संपादकीय 120 पॅरा इंडिया आघाडीसाठी या निवडणुकीची सुरुवात चांगली होणे अत्यंत गरजेचे आहे. देशातील जवळपास 1 किंवा 102 लोकसभा मतदारसंघांसाठी आज मतदान होत आहे. एकूण 7 टप्प्यांपैकी हा पहिला आणि सर्वात मोठा टप्पा. विरोधी पक्षांनी काही आव्हानात्मक गोष्टींवर नीट जमवून घेतले तर त्यांनी चांगली सुरुवात करण्याची संधी मिळू शकते. पॅरा ही संधी 3 घटकांमुळे निर्माण होती. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 2019 मध्ये पहिल्या टप्प्यात निवडणूक होणाऱ्या प्रदेशांमध्ये NDA आणि तत्कालीन इंडिया आघाडी यांच्यात समसमान स्थिती होती. सध्याच्या राजकीय रचनेनुसार पहिल्या तर गेल्या वेळी या टप्प्यात NDA आणि तत्कालीन इंडिया या दोन्ही आघाड्यांनी प्रत्येक 49 जागा मिळवल्या होत्या. नंतरच्या इतर टप्प्यांमध्ये NDAला स्पष्टपणे फायदा मिळाला होता. पॅरा वास्तविक 2019 नंतरची परिस्थिती पाहिल्यास वातावरण काहीसे इंडिया आघाडीच्या बाजूने झुकलेले आहे. काही राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांचा विचार करता NDAच्या 45 जागांच्या तुलनेत इंडिया आघाडी 55 जागांवर आघाडीवर असल्याचे दिसते. तमिळनाडू आणि उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीच्या भागीदारांनी काही जागा गमावल्या, परंतु ताज्या विधानसभा निवडणुकीची आकडेवारीनुसार पाहिल्यास ते राजस्थानमध्ये लोकसभेच्या 9 आणि मध्य प्रदेशात 2 जागा मिळवतील. पॅरा ही केवळ सांख्यिकीय शक्यता नाही. पहिल्या टप्प्यात काही ठिकाणी खरोखरच संधी आहे. जाट, यादव, गुजर आणि मीना यासारख्या कृषीप्रधान समुदायी लक्षणीय उपस्थिती असलेली राजस्थानच्या उत्तर आणि पूर्वेकडील पट्टा हा राज्यातील शेतकरी चळवळीचा केंद्रबिंदू होता. यावेळी काँग्रेसने भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी आणि राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष यांच्याशी युती करण्यात यश मिळवले आहे. ते या प्रदेशात भारतीय जनता पक्षाला चांगली लढत देऊ शकतात, ज्यांचा राज्यातील दुसऱ्या टप्प्यांवरही परिणाम होऊ शकतो. पॅरा उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यात उत्तर-पश्चिम भागातील 8 जागांचा समावेश आहे. या भागात मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे आणि समाजवादी पक्षाची कामगिरी राज्यातील सरासरीपेक्षा येथे चांगली आहे. या भागालाही शेतकरी आंदोलनाचा फटका बसला आहे. पॅरा मध्य प्रदेशात महाकौशल तसेच महाराष्ट्रातील पूर्व विदर्भ भाग हा काँग्रेसचा उरलेला बालेकिल्ला आहे. या भागात इंडिया आघाडी विशेषतः काँग्रेस उत्तर आणि पश्चिमेकडील राज्यांमधला भाजपचा विजय रोखण्यासाठी चांगला हात देऊ शकते. पॅरा आसामच्या वरच्या पट्ट्यातील जवळपास सर्व जागा आणि उत्तर बंगालमधल्या 3 जागा गेल्या वेळी भाजपने जिंकल्या होत्या, पण यावेळी त्या परत मिळवणे भाजपसाठी कदाचित तितके सोपे नसेल. पण या राज्यांमध्ये भाजपशी 2 हात करण्याबाबत विरोधक गंभीर असतील तर त्यांची सुरुवात इथूनच होऊ शकते. ओव्हरस्टॉप